हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, बघूया आपण स्वाध्याय क्रमांक 2.1 आणि यामधील हे पहिलं गणित आहे की 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत ही 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती एवढी आहे. आणि जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत ही 54 रुपये असेल, तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गहू यांची किंमत शोधायची आहे. 4 किलोग्रॅम तांदूळ तांदूळ हे कशाच्या बरोबरीला आहेत? 9 किलोग्रॅम गव्हाच्या बरोबरीचे आहेत. म्हणजे त्यांच्या किमती एवढ्या आहेत. 9 किलोग्रॅम गहूच्या किमती बरोबर आहेत. म्हणजे ह्या दोघांची किंमत कशी आहे? सारखीच आहे. ह्या दोन्हीचीही किंमत सारखी आहे. 4 किलोग्रॅम तांदळाची आणि 9 किलोग्रॅम गव्हांची किंमत सारखीच आहे. तर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत जर 54 रुपये असेल, तर बघा, 1 kg गहू हा 54 रुपयाला मिळतो, है ना? मग आपण काढून घेऊया की 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती असेल. ठीक आहे ना? तर बघा बरं किती असेल, पहा. 54 × 9. 54 गुणाकारामध्ये 9 करा. कारण गव्हाची किंमत करायची. 1 किलोग्रॅम गहू 54 रुपयाला मिळतो, तर 9 किलोग्रॅम केवढ्याचा असेल? 9 चौक 36ला 6 करा, हातचे आले 3, 9 पाची 45, 46 47 48, म्हणजेच 486 रुपये. इथपर्यंत तुम्ही आले. मग मग आपल्याला किंमत मिळाली आहे 9 किलोग्रॅम गव्हाची, आणि तो केवढ्याचा आहे? 486 रुपयाचा 9 किलोग्रॅम गहू मिळतो. म्हणजेच तो किती, कुणाच्या किमती बरोबरीचा आहे? तांदळाच्या किमती बरोबरीचा आहे. म्हणजेच तांदूळ केवढ्याचा असेल? तो पण 486 रुपये. 4 किलो तांदूळ 486 रुपयात मिळतात, 9 किलो गहू 486 रुपयात मिळतात. पहा, दोन्हीची किंमत इथे मिळाली. पुढे विचारलेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये की 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गहू, आता ह्या दोन्हीची एकूण किंमत सांगायची. 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत तर मिळालेली आहे. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत मिळाली. 4 आणि आणखी 4 किलो हवी आहे आपल्याला. म्हणजे 4 दोन्ही 8 होऊन जाईल. तर मग बघा, 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गहू, आता ह्यांच्या किमतींची आपल्याला काय पाहिजे? बेरीज पाहिजे, है ना? 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत मिळालेली आहे, त्याची दुप्पट करा म्हणजे 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत मिळेल. बघा, 486 गुणाकारामध्ये 2 करा. का 2 करा? कारण 4 किलोग्रॅम 486, तर 8 किलोग्रॅम केवढ्याचे? त्यांची दुप्पट करा. 2 6 12, 2 हात चाला 1, 2 8 16 आणि 1 17ला 7 हात चाला 1, 2 चूक 8 आणि 1 9, 972 रुपये. म्हणजेच मित्रांनो, 8 किलोग्रॅम तांदूळ हा 972 रुपयाला मिळतो, आणि त्याची प्लस करायची आहे 9 किलोग्रॅम गव्हासोबत, म्हणजे 486, आणि ह्या दोन्हींची बेरीज केली तर उत्तर काय मिळेल? बघा, 972 इथे ऑलरेडी आहेत आपल्याकडे. 486 9 किलो गव्हाची किंमत यामध्ये मिक्स करा. हे पहा काय येईल बरं उत्तर, प्लस करून घ्या. 6 7 8 येतात, 7 दोन्ही 14 आणि 1 15ला 5 हातचाला 1 येतो, 9 10 11 12 13 आणि 1 14, म्हणजे 1458 रुपये. उत्तर येतं 1458 रुपये, ह्या दोन्हीचं उत्तर येतं. म्हणजेच 1458 हा ऑप्शनमध्ये कुठे मिळतो का? हो, डी नंबरचं ऑप्शन आहे. पहा, ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे, 1458 रुपये. बघून घ्या, ऑप्शन डी हा येतो आहे आपलं उत्तर. तर अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर काढायचं आहे. फार सोपं आहे. 1-2 वेळेस करून पाहिलं की तुम्ही नक्की ह्या गणिताचं उत्तर काढायला एक तुम्हाला सोपं जाईल, आणि फास्ट स्वरूपामध्ये काढायची तुम्हाला एक सवय लागेल. त्यासाठी 1-2 वेळेस करून पाहणं गरजेचं आहे. चला तर नेक्स्ट गणिताकडे वळूया. पहा, स्वाध्याय 2.1 मधील दुसऱ्या नंबरचं हे गणित आहे. तर प्रश्न असा आहे, 4 किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या, है ना? प्रश्न काय आहे? 4 किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या 8ने विभाज्य असेल. 4 किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या ही 8ने विभाज्य असेल जर संख्या सम आहे. ऑप्शन 2, शेवटचा अंक 8ने विभाज्य आहे. ऑप्शन 3, शेवटचे 2 अंक 8ने विभाज्य आहेत. ऑप्शन 4मध्ये म्हणजे डीमध्ये आहे, शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. तर पहा, आपल्याला उत्तर काढायचं आहे मित्रांनो. फार काय अवघड नाही आहे. तुम्हाला 8ची विभाज्यतेची कसोटी माहिती असणं गरजेची, किंवा 8ची विभाज्यतेची कसोटी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी फक्त एवढंच विचारलेलं आहे, 4 डिजिटवाला किंवा त्यापेक्षा जास्त अंकाची संख्या ही 8ने केव्हा विभाजित होऊ शकते, म्हणजे 8ने त्याला केव्हा भाग जाऊ शकतो. मग 8ची कसोटी काय म्हणते? अगोदर 8ची कसोटी समजून घेऊया. बघा, 8ची कसोटी घेऊ माहिती करून की जर का समजा एकक,
दशक आणि शतक. एकक, दशक आणि शतक किंवा शतक, दशक आणि एकक ह्या तीनही स्थानांवर असा अंक पाहिजे की ह्या तिन्हीलाही 8ने भाग जाणं गरजेचं आहे. जर त्या तीनही संख्येला म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थानावरच्या संख्येला जर 8ने भाग जात असेल तरच त्या चारही डिजिटला किंवा 4पेक्षा अधिक असणाऱ्या त्या संख्येला 8ने निश्चित भाग जातो. ही 8ची विभाज्यतेची कसोटी आहे. किंवा आणखी दुसरा एक नियम असा आहे, जर का समजा एकक, दशक आणि शतक स्थानांवर 0 0 0 आणि त्यानंतर पुढे कोणतेही अंक असू द्या, तर या संख्येला 4पेक्षाही मोठे असलेल्या या संख्येला म्हणजे 4 अंकांपेक्षाही अधिक असणाऱ्या या संख्येला 8ने निश्चित भाग जातो. त्याचं कारण म्हणजे एकक, दशक आणि शतक स्थानावर 0 जर असेल तर हा दुसरा नियम. मग पहिला नियम काय होता, जर का एकक, दशक आणि शतक स्थानावर असे अंक पाहिजेत की ज्यांना 8ने पूर्णतः भाग जातो, म्हणजे जसं की 9, 8 आणि 4 असे जर अंक असले, यांना जर 8ने पूर्ण भाग जातोच, म्हणजेच याच्या पलीकडे मग काही पण संख्या असू द्या, आहे ना, काही असू भरपूर 4पेक्षाही अधिक इकडे वाढलेली, मग ह्या सगळ्यांना 8ने भाग जातो. म्हणजे ह्या पूर्ण टोटल संख्येला 8ने भाग जातो. विभाज्यतेची कसोटी लक्षात आलेली आहे तुम्हाला. मग 8ची विभाज्यतेची कसोटी म्हणते की एकक, दशक आणि शतक स्थानावर जर का असे अंक असतील ज्यांना 8ने भाग जातो, म्हणजे त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. दुसरा नियम म्हणतोय की एकक, दशक आणि शतक स्थानावर जर का 0 0 0 असतील तर त्या सर्वच संख्येला 8ने भाग जातो. ठीक आहे. मग आता पहा, उत्तर याच्यातच आहे की शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. म्हणजेच हे पहा, दुसऱ्या नियमावर आपण आलोत की नाही, शेवटच्या 3 डिजिट एकक, दशक आणि शतक स्थानावर असलेल्या अंकांना जर 8ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 8ने भाग जातो. म्हणजेच शेवटचे 3 अंक जर 8ने विभाज्य आहेत म्हणजे 4 किंवा 4पेक्षा जास्त अंकाची संख्या याला ही 8ने विभाज्य असते. हे झालं उत्तर मिळालं. डी हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन डी याला लाईट करायचं आहे. 8ची जर कसोटी माहिती असेल तर हा समजायला फार सोपा आहे. ठीक आहे, चला तर पुढे जाऊया, नवीन गणिताकडे वळू. पहा मित्रांनो, 2.1 स्वाध्याय 2.1 मधील हे 4थ्या नंबरचं गणित आहे. आणि यामध्ये गणित अशा प्रकारे आहे की 2 संख्यांची बेरीज. पहा, 2 संख्यांची बेरीज ही एवढी आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 9,87,654 आहे. जर का त्यातील एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 20,100ने जर मोठी असेल, है ना, मोठी विचारलेली आहे त्यांनी, काय सांगितलं, एक संख्या ही दुसरीपेक्षा 1,100ने मोठी आहे, 1,100ने, सॉरी 20,100, 20,100ने ती मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती तुम्हाला विचारले, फक्त मोठी संख्या. आणि एक संख्या ही दुसरीपेक्षा मोठीच आहे, जेव्हा मोठी आणि मोठी अशा प्रकारे जर असेल ना, तर मी जे सूत्र देणार आहो लक्षात घ्या, तर त्या सूत्रामध्ये कुठे केव्हा प्लस आणि केव्हा मायनस करायचं हे पण तुम्हाला सांगेन. बघा, सूत्र फार इंटरेस्टिंग आहे. फार असं तो एक्स घ्या, एक संख्या दुसरी संख्या 2x वगैरे काही गरज नाही आहे. सोपी पद्धत सांगतो आहे. पहा, 2 संख्यांची बेरीज आहे म्हणजेच सूत्र असं घ्या, अशा प्रकारच्या गणिताला एक सूत्र वापरायचं. कोणतं की 2 संख्यांची बेरीज, तर मग 2 संख्यांची बेरीज. आणि इथे विचारलेलं आहे त्या संख्यांची बेरीज ही जी आहे केल्याच्यानंतर एक संख्या दुसरीपेक्षा मोठी आहे म्हणजेच इथे प्लस घ्या, मोठी प्लस, कमी आहे असं म्हटलं की इथं मायनस घ्यायचं आहे ना, इथे प्लस वापरायचं. आता त्यानंतर काय करायचं, आपल्याला प्लस घेतल्यावर बघा 2 संख्यांची बेरीज अधिक एक संख्या दुसरीपेक्षा कितीने मोठी आहे, 20,100ने मोठी आहे. मग हा काय आहे, दोघांमध्ये असलेला फरक आहे. तो फरक पहा, 2 संख्यांची बेरीज आणि 2 संख्यांचा फरक भागाकारामध्ये 2, अशा प्रकारचं सूत्र लावायचं. ठीक आहे. आता ह्या सूत्रामध्ये ह्या किमती टाकल्या की तुमचं उत्तर मिळालं. बघा कसं, अगोदर काय करायचं, 2 संख्यांची बेरीज किती आहे हो, तर घ्या सूत्रानुसार आपण करूया. चला रे पोरो, सूत्रानुसार करायचं आहे. पहा, 2 संख्यांची बेरीज, मग ती आहे 9,87,654. हे 2 संख्यांची बेरीज आहे. अधिकचं चिन्ह, हे फरक किती आहे दोघांमधील फरक आहे 2 संख्येमधील 20,100चा, म्हणजे 20,100
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 20,000, 100 आलं की नाही. अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, भागाकारामध्ये 2 घ्यायचं आहे. झालं, सूत्रामध्ये मांडणी केली. आता काय करायचं, सूत्रात मांडणी केल्याच्यानंतर आपल्याला हे सोडवायचं आहे. मग सुरुवातीला काय करावं लागेल, ह्या दोघांची बेरीज करावी लागेल. पहा इकडे तर बेरीज करून बघूया आपण थोडक्यातच. बघा 98, 76 आणि 54 घ्या, त्यानंतर 20 आणि 100 करा यांची बेरीज. 4ला 4 राहणार, 5ला 5 येणार, 6 आणि 7 होतो, 87ला 7च येतो, 8 आणि 2 10 येतो, 0 1 येतो, 9 आणि 1 10 येतो. किती आलं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 10,07,754 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. तर मग इथे 10,07,754 आलं. भागाकारात 2 जसे तसेच राहिलेले आहेत आणि आता ते करायचं बाकी आहे. ठीक आहे ना. आपण त्याला भाग देऊया, इथेच भाग देऊ. बघा बरं तुम्हाला असा भागाकार जमतो का. 2×5 = 10, हा 0 जो आहे देऊन टाका इथे. आता 2×3 = 6, 1 राहतो 7, 2×8 = 16, 1 राहतो 17, 2×7 = 14, 1 राहतो 15 आणि 2×7 = 14. म्हणजे उत्तर आलेलं आहे. हे पहा, हे उत्तर इथे मी लिहितो असं. ह्यांचा भागाकार केल्यावर उत्तर येतं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजे 5,03,877 आहे ना, हे उत्तर येणार आहे. म्हणजेच आपल्याला मोठी संख्या कोणती आहे विचारलं होतं. दोन्हीपैकी मोठी कोणती आहे. एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठी आहे, म्हणजे हीच ती संख्या आहे की जी 20,100 मोठी असलेली आणि ही मोठी संख्या मिळाली. ही संख्या कोणती आहे आपल्याला मिळालेली मोठी संख्या. पहा बरं, 5,03,877 इथं आहे का, 5,03,877 आहे. म्हणजेच डी नंबरचं ऑप्शन आहे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पहा मित्रांनो, अशा प्रकारे उत्तरं काढायची असतात. फार सोपं आहे, फार काय अवघड नाही. नवोदय परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता 100%. अशा प्रकारचे गणित आले की. ठीक आहे. चला तर समोरचं गणित बघूया. याला लिहून घ्या फटाफट. पहा मित्रांनो, स्वाध्याय 2.1 मधील हा 5 नंबरचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की एक इंजिन एका तासात 84,500 लिटर पाणी वरी खेचतं, है ना, 84,500. तर एका दिवसात, फक्त एका दिवसाचं विचारते, एका तासात किती, 84,500. एका दिवसात 10 तास जर इंजिन कंटिन्यू जर ठेवलं, एक दिवस म्हणजे एका दिवसात असं केलं त्यांनी, एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येतं. म्हणजे एक दिवस ते इंजिन कंटिन्यू 10 दिवस चालवल्या गेलं आणि 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेन. बघा, एका दिवसाला 10 तास चालवायचे, असं कंटिन्यू 5 दिवस चालवायचं आहे. अगोदर काय करूया, ह्यांनी जे दिले ते आपण खाली मांडून घेऊ. पहा, हे ऑप्शन आहेत, इकडे आपण उत्तर करून बघूया. एक इंजिन, पहा, एक तास, एका तासात पाणी किती खेचतं, 84,500 लिटर पाणी खेचतं आहे ते इंजिन, है ना. एका तासात किती पाणी वरी काढतं, 84,500 लिटर. आणि मग तुम्हाला सांगितलं त्यांनी की एक दिवस किंवा एका दिवसात किंवा प्रत्येक दिवशी जर विचार केला तर त्या एका दिवसाला तो फक्त 10 तास चालवायचा आहे. किती तास चालवायचं आहे, 10 तास चालवायचं आहे. एका दिवसात तो फक्त 10 तास चालवलं जातं, परंतु एका तासात 84,500 लिटर पाणी खेचतं आणि फक्त 10 तास असं चालवलं जातं. तर 5 दिवसात किती पाणी खेचेन, 5 दिवसात किती पाणी खेचेन माहिती नाही, ते काढायचं आहे आपल्याला. बघा, मग एक विचार करा, एका तासाला 84,500 लिटर पाणी खेचतं, तर दिवसभरात किती तास मोटर चालवायची आपल्याला, 10 तास. म्हणजेच 84,500 लिटर एवढं पाणी हे एका तासात खेचतं, तर 10 तासामध्ये किती खेचेन, तर 10ने याला गुणायचं आहे मित्रांनो. म्हणजेच 1 0 वाढवा, उत्तर तुमचं मिळेल 84,000 आणि 500 टाकून 10चा 1 0 टाका, म्हणजे ह्या गुणाकाराचं उत्तर एवढं आलं तुमचं. अर्थातच 10 तासात 8,45,000 लिटर पाणी तो खेचल्या जाईल त्या मशीनद्वारे. 10 तासाची गोष्ट काढली, फक्त 10 तासात. आणि हे जे उत्तर मिळालेलं आहे हे फक्त कशाचं आहे, 10 तासात एवढं पाणी खेचतं. तर मग 5 दिवस ती मोटर चालू ठेवली किंवा तो इंजन चालू ठेवलेला आहे. एका दिवसात फक्त 10 दिवस चालवलं आहे किंवा एका दिवसात 10 दिवस चालवायचं आहे, असं 5 दिवस चालवायचं आहे. सॉरी
एका दिवसात 10 तास चालवायचं आहे, एका दिवसात 10 तास चालवायचं आहे, असं 5 दिवस चालवलं आहे. म्हणजे पहा, एका दिवसात 10 तास, तर 5 दिवसात किती तास चालवायचं आहे? तर मग पहा, 5 दिवस. एका दिवसात 10 तास चालवायचं आहे, 5 दिवसात 50 तास चालवायचं आहे. किती तास चालवायचं आहे? 50 तास चालणार. किती तास चालणार? तो 50 तास इंजन चालणार. मग एका दिवसात 10 तास जर चालवलं तर तो एवढं पाणी खेचतं किती? 8,45,000. तर 10 तासात 8,45,000, तर 5 दिवसात 50 तास चालवण्यासाठी किंवा चालवलं असता तो किती पाणी खेचेन? पहा मग, 10 तासात 8,45,000 लिटर पाणी खेचतं ती मशीन किंवा ते इंजन, है ना. तर आपल्याला काढायचं आहे की 50 तासात तो किती खेचेन, है ना. म्हणजे 50 तासात तो किती पाणी खेचेन? पहा, तिरपा गुणाकार करून बघा बरं. करूया आपण इथे. याने याला गुणायचं आहे. म्हणजे 8,45,000 गुणाकारामध्ये 50, भागाकारामध्ये काय येईल? हा 10 तास येईल. चला ठीक आहे, इथपर्यंत मांडणी केली. आपल्याला पाहायचं आहे 10 तासात जर 8,45,000 लिटर पाणी वरी खेचतं तर 50 तासात किती खेचेन? हा शून्य कटला, हा शून्य कटला. वरी शिल्लक राहिलेत फक्त 5 गुणाकारामध्ये 8,45,000. आपण इथेच गुणाकार करूया, जास्त वेळ घालवायचा नाही. 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य आणि 5 5 25ला 5 हातचे आले इथे 2, 5 चौक 20 आणि 2 22ला 2 हातचे आले 2, 5 8 40 आणि 2 42. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 42,25,000 लिटर पाणी, आहे ना, 5 दिवसात तो खेचेन. म्हणजे 42,25,000 लिटर. तर पहा इथे मित्रांनो ऑप्शन आहे, 42,25,000 लिटर तो पाणी खेचेन. अर्थातच आपला ऑप्शन नंबर डी म्हणजे चौथा ऑप्शन, हे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला, सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे गणितं करा, तुम्ही कुठेच कमी पडणार नाहीत. हळूने व्यवस्थितपैकी समजावून सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोणतंही गणित एखादं पाठीमागे झालेल्यांपैकी जर समजलं नसेल तर कृपया मला मेसेज करा, फोन करा किंवा व्हॉट्सॲपवर टाका, आपल्या ग्रुपला माहिती टाका. मी त्याला पुन्हा तुम्हाला समजावून देईन. ठीक आहे, काही अडचण नाही आहे. पुढे जाऊया. चला, लिहून घ्या, लागलीच पुढे जायचं आहे नवीन गणिताकडे. पहा मित्रांनो, स्वाध्याय 2.1 मधील हे 6व्या नंबरचं गणित आहे आणि ते गणित अगोदर वाचू म्हणजेच समजेल की कसं करायचं. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. बघा, वेगवेगळ्या प्रकारचं कापड आहे इथे आणि त्यांचे दर असे दिलेले आहेत. काय दर दिलेले आहेत पहा. दर असा आहे की 460 रुपयामध्ये रुपये 460ला 23 मीटर कापड मिळतो, लक्षात घ्यायचं आहे. दुसरा कापड जो आहे 912 रुपयाला 38 मीटर कापड मिळतो. 375 रुपयामध्ये 15 मीटर कापड मिळतो आणि 396 रुपयामध्ये 18 मीटर कापड मिळतो. तर प्रश्न आहे, वरीलपैकी सर्वात स्वस्त कापड कोणतं आहे? सर्वात स्वस्त कापड जर काढायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपल्याला प्रत्येक ही असलेली किंमत म्हणजेच 460 रुपयाला किती मिळतं कापड? 23 मीटर. म्हणजे केवढ्या मीटर पडला तो कपडा हे काढणं गरजेचं आहे. म्हणजे 1 मीटर किती रुपयाचा झाला हे काढणं गरजेचं आहे. आणि ते जर जमलं म्हणजेच आपल्याला यांचा फरक लक्षात येईल की कोणतं कापड हे एका मीटरमध्ये किती रुपयात मिळतं, किती 1 मीटर कापड हे किती रुपयात मिळतं, यावरून आपल्याला त्यांचा फरक काढता येतो. तर बघा, पहिल्या नंबरचं गणित घेऊया. ए काय आहे? ए की 460 रुपयामध्ये जर 23 मीटर कापड मिळतं तर 1 मीटर कापड केवढ्याला मिळेल? 460ला 23ने भाग द्या, मग तुम्हाला 1 मीटर कपड्याची किंमत निघते. परत ऑप्शन बी, 912 रुपयामध्ये 38 मीटर कापड मिळते तर 1 मीटर कापड केवढ्याचं माहिती नाही, काढायचं आहे आपल्याला. पहा अशा प्रकारे. ऑप्शन सी काय आहे? ऑप्शन सी की 375 रुपयामध्ये किती कपडा मिळतो आहे? 15 मीटर. 375 भागाकारामध्ये 15 करा. आणि ऑप्शन आहे डी, तो डी ऑप्शन आहे. बघा, एक मिनिट, थोडासा व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला? पहा एक वेळेस, बसलं पाहिजे व्यवस्थित सर्व. त्यानंतर ऑप्शन आहे डी,
डी नंबरचा ऑप्शन आहे की 18 मीटर कपडा हा 396 रुपयाला मिळतो. मग तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की 1 मीटर कपडा किती रुपयाला पडतो आणि त्यावरनं आपल्याला अंदाज काढता येईल की कोणता स्वस्त आहे. 23 एक 23, 23 दुने 46 म्हणजेच 00 वरून 0 खाली आला तोच तसा वरी गेला झाले 20. म्हणजेच हे कापड 20 रुपये 20मध्ये 1 मीटर मिळतं. किती मिळतं? 20 रुपयाला 1 मीटर मिळतं. आता इकडे बघूया. 38 एक 38, 38 दोन्ही 76 येतात आणि 91मधनं 76 जर मायनस केले तर तो 15 म्हणजे 15 राहतात. वरचा खाली 2 घेतला तर 152 होतात आणि 38 चोक 152. मित्रांनो, पाढेपाठ असू द्या किंवा पाढा कसा तयार करायचा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हवं तर आपण एक वेळेस परत त्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन असे मोठे मोठे पाढे एक तत्काळ कसे बनवायचे हे पण शिकवेन तुम्हाला. चला, 38 चोक 152 000 म्हणजेच रुपये 24मध्ये 1 मीटर कपडा मिळतो. हा 24 रुपये 1 मीटर. आता याचा बघूया कसा पडेल. 15 एके 15 आणि 15 दोन्ही 30 राहतो खाली 7, वरचे खाली 5 आले म्हणजे 75 झाले आणि 15 त्रिक 45, 15 चोक 60, 15 पाचा 75. तर 75 शून्य राहतोय फक्त शिल्लक काहीच नाही, बाकी शिल्लक शून्य राहिले. रुपये 25मध्ये हा कपडा मिळतो 1 मीटर म्हणजेच 25 रुपये मीटर हा कापड पडलेला आहे. आता परत आणखी एक शेवटचा राहिलेला आहे की 18ने या 396ला भागूया, तो शेवटचा राहिला आहे. 18 दुनी 36 आणि मग किती राहते शेवट शिल्लक बघा. 36, 37, 38, 39 3 राहतात. वरचा खाली 6 घ्या, पुन्हा 36. 18 दुनी 36 00 म्हणजे हा काय मीटर पडला तर हा पडतो रुपये 22मध्ये 1 मीटर. पहा, आपल्याला अशा प्रकारे कपड्यांच्या 1 मीटर कपडा कितीला पडला. हा 20 रुपये मीटर, हा 24 रुपये मीटर, हा 25 रुपये मीटर आणि हा 22 रुपये मीटर. सगळ्यात कमी दर आहे 20 रुपये मीटरवाला, म्हणजे हा आहे स्वस्त. आणि हेच आपलं उत्तर आहे. हे उत्तर कशाचं आहे? ए. म्हणजेच ए कुठे मिळतो? ऑप्शन एमध्ये हा ए मिळतो. अर्थातच ऑप्शन नंबर ए म्हणजेच पहिलं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. हे स्वस्त आहे. त्यामुळे अशा प्रकारे हे उत्तर काढायचे आहेत आणि जरा स्पीड वाढवली तर पटकन हे उत्तर निघतं. ठीक आहे ना? अशा प्रकारे करायचं आहे. चला, लिहून घ्या फटाफट आणि समोरचं गणित करूया. पहा, स्वाध्याय क्रमांक 2.1 मधील हे 7व्या नंबरचं गणित आहे आणि आपल्याला चला वाचून बघणार आणि नंतर करणार. गणित असं आहे की विनयला, म्हणजे एक विनय नावाचा मुलगा असेल, ठीक आहे ना? हा विनय नावाचा मुलगा आहे. याला काय आहे की रोज, लक्षात घ्या, रोजच 3 तासप्रमाणे 3 तास आणि तेही कसे रोज 3 तासप्रमाणे सतत 15 दिवस जर काम केलं. किती दिवस काम केलं त्यानं? 15 दिवस. 15 दिवस जर काम केले तर 1 मिनिट 15 दिवस जर काम केले तर त्याला 1125 रुपये मिळतात. म्हणजेच विनयला रोज 3 तासप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतील? म्हणजेच मिळतात. आता पहा, असा जर प्रश्न असेल तर काय करायचं? हा विनय नावाचा मुलगा आहे. रोज म्हणजे दिवसाला 1 दिवस. एका दिवसात त्याला किती? 3 तास तो काम करतो. किती तास काम करतो? 3 तास काम करतो. 1 दिवसात 3 तास काम करतो. तर 15 दिवस, किती दिवस काम केलं त्यानं सतत? हे पहा, 15 दिवस सतत काम केलं, त्याबद्दल त्याला किती रुपये मिळाले? 1125 रुपये मिळाले, है ना? तर 15 दिवस जर काम केलं तर आपल्याला इथे काय करायचं? अगोदर तास काढून घ्यायचे. एका दिवसात तो 3 तास काम करतो, एका दिवसात तो 3 तास काम करतो. असे 15 दिवस तो कंटिन्यू किती तास काम केलं असेल त्यानं माहिती नाही. रोजच तो 3 तास काम करतो. तर 15 दिवस असे किती तास झाले असेल? तर 15 गुणाकारामध्ये 3 करा. 15 त्रिक 45 म्हणजेच त्याचे 45 तास काम झालं. 15 दिवसात किती तास काम झालं? 45 तास काम झालं. पहा, एक भाग मिळाला आपल्याला. 15 दिवसामध्ये त्यानं 45 तास काम केलं. आता तास मिळाले, मग
45 तासाचे त्याला किती रुपये मिळाले बघा, त्या 15 दिवसाचेच म्हणजेच 45 तासाचे त्याला 1125 रुपये मिळतात. किती मिळतात? 1125 रुपये. तर एका तासात त्याला किती रुपये मिळतात किंवा एका तासाचे त्याचे किती रुपये झाले असतील? मग ह्या 45 तासांनी 1125 रुपयाला जर भागलं म्हणजेच त्याचा भागाकार केला तर आपल्याला एका तासाचे पैसे मिळतील, है ना. चला तर सुरुवात करूया भागाकार करण्याची. बघा 45चा पाढा बऱ्याच जणांना अवघड जातो, तर त्यानिमित्तानं आपल्याला पाढा तरी करायचं शिकेन किंवा समजेन. बघा इथे मी असा एक 45चा पाढा तयार करतो. पहा 4 आणि 5 असे दूर दूर घ्या. 45चा पाढा तयार करायचा आहे. 4 आणि 5 वेगळे दूर दूर घेतले. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, है ना. फार जास्त घ्यायची गरज नाही, परंतु सुरुवातीला आपण घेऊया आणि जसं जमेन किंवा आणखीन पाहिजे असतील वाढवून तर मग तसं वाढवता येईल. सुरुवातीला 5 ते 6 पर्यंत घेऊया. 1 2 3 4 5 इथपर्यंत खूप झाला. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. बघा बरं 45 एके 45, 45 दोन्ही 8 आणि 1 9, 8 आणि 1 9 आणि हे 0 90. 45 त्रिक 12 आणि 1 13 आणि 5 जसे असतं तसे टाका. 16 आणि 2 16, 17 18, 0 जसे असतं तसा टाकून द्या. 20 आणि 2 22, 5 जसे असतं तसा टाका. 45 एक 45, 45 दोन्ही 90, 45 त्रिक 135, 45 चौक 180 आणि 45 5 225 अशा प्रकारे आपण पाढा इथपर्यंत केलेला आहे. आता पाहूया आपल्याला कुठपर्यंत लागतो, ठीक आहे ना. इथे 45 घ्या, इथे 1125 रुपये घ्या आणि आता 45च्या टेबलमध्ये 11 तर संभवच नाही, परंतु 112च्या दरम्यानची संख्या आहे का? हो 90 आहे छोटी. मग 45 दुने 90, ठीक आहे. मग 112तून 90 गेले तर किती शिल्लक राहतो? पहा 90 जर गेले तर 90 आणि 10 100 आणि वरचे ते 12 म्हणजे 22 शिल्लक राहतो, ठीक आहे. तर मग इथे 22 घ्या आणि वरचा खाली 5 येतो, 225 झाले. 45 5 225 म्हणजेच 0 0 0 25 रुपये, ठीक आहे. मित्रांनो मिळालेला आहे एका तासामध्ये त्या मुलाला म्हणजे विनयला 25 रुपये मिळतात. अर्थातच 1 तास काम करण्याचे त्याला 25 रुपये मिळतात. 25 रुपये हा ऑप्शन आहे इथे आपल्या ऑप्शन नंबर डी म्हणजे 4मध्ये. तर रुपये 25 ऑप्शन आहे, रुपये 25 हे आपलं उत्तर आहे. लक्षात घ्यायचं आहे कशा प्रकारे केलं हे समजून घ्यायचं आणि तुम्हाला स्वतःला पुन्हा पुन्हा ते करून पाहायचं आहे. तरच सराव झाला तर अशा प्रकारचे गणित आल्यावर फटाफट कसं करायचं ह्या पद्धती लक्षात यायला लागतात. सराव होणं फार गरजेचं असतो, सराव महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, लिहून घ्या. नंतरचं नेक्स्ट गणित बघूया. पहा मित्रांनो 2.1 मधील हे 8व्या नंबरचं गणित आहे आणि हे फारच छान आणि सुंदर असं गणित आहे. पटकन सोडवता येईल अशा प्रकारे. बघा कसं आहे, अगोदर गणित समजलं की म्हणजे लवकर सोडवता येईल. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. किती लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारी? 1250 लोक, म्हणजे 1250 लोक सर्कस बघण्यासाठी गेले शुक्रवारच्या दिवशी. शुक्रवारी जेवढे लोक सर्कस बघायला गेले होते तर शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. तर सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? पहा प्रश्न कसा आहे तो अगोदर स्वरूप मांडून घेतले की तुम्हाला पटापट सोडवता येईल. पहा शुक्रवारची संख्या किती आहे बघायला जाणाऱ्यांची? ती आहे 1250, म्हणजे 1250 लोक काय करतात? शुक्रवारी बघायला गेलेले आहेत. आणि ही शुक्रवारी जेवढे लोक बघायला गेले त्याच्या तिप्पट संख्या शनिवारी लोक बघायला गेलेले आहेत, त्याच्या तिप्पट लोक. मग शुक्रवारच्या संख्या जी आहे लोकांची त्याची तिप्पट करा ना. 1250ची तिप्पट करा म्हणजे ती तिप्पट शनिवारी गेलेली आहे बघायला. पहा 3 0 0, 3 5 15 5, हातचा 1, 3 2 6 आणि 1 7, 3 1 3, 3750 हे जे लोक आहेत हे केव्हा बघायला गेलेले आहेत? हे बघायला गेलेले आहेत शनिवार. केव्हा गेलेले आहेत? शनिवार. शनिवारी हे याच्या तिप्पट लोक शनिवारी बघायला गेले. मग 2 दिवसात, किती दिवसात है ना, ह्या 2 दिवसात एकूण किती लोकांनी सर्कस बघितलेली आहे म्हणजेच बघायला गेलेले आहेत? तर पहा शुक्रवारचे लोक किती आहेत? 1250 लोक आहेत. मग शनिवारचे पण मिळालेत आपल्याला. शनिवारचे किती आहेत? शुक्रवारच्या तिप्पट म्हणजेच 3750 आहेत, आहे ना. मग एकूण लोक बघा 2 दिवसाचे
पहिला दिवस शुक्रवार, दुसरा दिवस शनिवार. यांचे लोक एकूण किती आहेत? 0 0 0, 5 आणि 5 10शीला 0, हाताला 1, 7 आणि हे 2 आणि 1 3 म्हणजे 10, 10शीला 0, हाताला 1 3 आणि हे 2 म्हणजे 5. 5,000 लोक 2 दिवसात है ना. 2 दिवसात किती गेले? 5,000 लोक 2 दिवसात सर्कस बघायला गेले आहेत. हे पहा मित्रांनो, 5,000 इथं ऑप्शनमध्ये आहे. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे लक्षात घ्या, करून पहा. पुन्हा नंतर बघूया समोरचं गणित आहे लागलीच. याला लिहून घ्या सगळ्यांनी. पहा मित्रांनो, 2.1 मधील हे 9 नंबरचं गणित आहे. पहा, गणित समजून घेऊया, नंतर असं उत्तर काढूया आपण. एक जागा केली उत्तरासाठी, हे ऑप्शन आहे तिकडे. 2 संख्यांची बेरीज किती आहे रे? 3,45,678 आहे 2 संख्यांची बेरीज. जर एक संख्या ही दुसरीपेक्षा 16,016ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती आहे विचारलेलं आहे. पहा काय विचारलेलं आहे की एक संख्या दुसरीपेक्षा 16,016ने मोठी सांगितलेलं आहे, मोठी आहे म्हणून. आणि काढायची संख्या पण कोणती? तुम्हाला मोठीच काढायची आहे. म्हणजे सोपं पडेल. कसं की फक्त आपल्या दिलेल्या सूत्रामध्ये तुम्ही प्लस वापरायचं आहे. जसं की बघा, 2 संख्यांची बेरीज अधिक 2 संख्येतील फरक भागाकारामध्ये 2 असं सूत्र वापरायचं आहे. आता पहा, ह्या सूत्रामध्ये टाका, अंक टाकून द्या, म्हणजे संख्या टाका. बघा बरं, संख्या टाकली असता 2 संख्येची बेरीज आहे 3,45,678 अधिक फरक येतो आहे त्यांचा 16,016. तर मग 16,016 हा फरक आहे आणि भागाकारामध्ये 2 टाका. इथपर्यंत तुम्ही आला. आता इथपर्यंत आल्यानंतर ह्या दोन्हींची बेरीज करा. बघा इथे ही जी शिल्लक जागा आहे याच्यामध्ये बेरीज करूया. 3,45,678 आणि प्लस 16,016 यांची बेरीज करा. 8 9 10 11 12 13 14 शिला 4, हातचाला 1 7 आणि 2 9 होतात. 6 शिला 6 येतो. 5 आणि 5 10 आणि 11 शिला 1, हातचाला 1 येतो. 4 आणि 2 6 येतात आणि 3 शिला 3 येतं. करून बघा. तर मग उत्तर आलेलं आहे 3,61,694. आता ह्या दोन्हींची बेरीज एवढी आलेली आहे. तर मग पहा, बेरीज किती आली? 3,61,694 एवढी बेरीज आली. भागाकारात 2 जसे असतं तसंच ठेवा. आता करायचं आहे, भाग घालायचा आहे. पहा बरं, भाग इथल्या इथेच घालता येतं का बघूया. बे 1 बे कटला 1 राहतो. बे 8 16 है ना, 1 कटलं. आता 1ला भाग जात नसतो म्हणून 0चा भाग घाला. पुन्हा नंतर 6 खाली येतो, 16 झाले. बे 8 16, परत 9ला भाग घालायचा आहे. बे 4 8 आणि 1 9 14 राहिले. बे 7 14. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काय मिळालेलं आहे? मोठी संख्या आहे 1,80,847. एकक दशक शतक हजार तसं हजार लक्ष 1,80,847. ठीक आहे. तर मग बघा इथे आहे का, एकक दशक शतक हजार तसं हजार लक्ष 1,80,847. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. मोठी संख्या मिळालेली आहे आणि ऑप्शन नंबर सी म्हणजे 3ऱ्या नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात. लिहून घ्या आणि याचा पुन्हा पुन्हा सराव करा. चला, धन्यवाद. आपण 2.1 हा इथे पूर्ण केलेला आहे. आपण थांबणार आहोत आणि सगळ्यांनी आता 2.1चा घरी 2 वेळेस सराव करा, म्हणजे ते गणित पुन्हा लक्षात राहतील. अशा प्रकारे आता आपण इथे थांबूया. ठीक, गुड बाय, धन्यवाद, बाय बाय.